कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील काँग्रेसचे उमेदवार रियाज अहमद सुभेदार, स्वालिया साहिल बागवान, अनुराधा अभिमन्यू मुळीक, ईश्वर शांतीलाल परमार यांच्या प्रचारार्थ बिंदू चौक महात गल्ली इथं जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत आमदार सतेज पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी महायुतीवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत यामध्ये महिलांना प्राधान्य दिल्याचं सांगितलं. या ठिकाणी विरोधातील जे उमेदवार आहेत त्यांना सर्व काही दिलं तरी ते सोडून गेले, त्यांनी गद्दारी केली असं म्हणत शायरीतून समाचार घेतला. यासह ज्यांनी मला फसवलं त्यांना तुम्ही जागा दाखवा असं आवाहन त्यांनी केलं. कोट्यांच्या बैठकीत आम्ही खरे बोलून फसलो होतो, ती टोळीच गद्दाराची होती ज्यांना पदे देऊन कोट्यांच्या बैठकीत आम्ही खरं बोलून फसलो होतो, ती टोळीच गद्दारांची होती ज्यांना पदे देऊन मी फसलो होतो. आता मी काय चूक केली मला इथल्या बांधवांनी सांगावं. अपक्ष माणूस निवडून आलता, काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती, काँग्रेसचे माझ्याकडे उमेदवार होते, उमा बनसोडे इच्छुक होत्या, सचिन चव्हाणची बायको इच्छुक होती, दीपा मखदूम त्या ठिकाणी इच्छुक होत्या. या सगळ्यांना मी विनंती केली, थांबायला सांगितलं आणि सांगितलं काँग्रेसच्या अपक्ष असल्या तरी समाज म्हणून आपण काँग्रेसच्या वतीनं हे एक पद या ठिकाणी दिलं पाहिजे. माझं चुकलं होतं का? मी बरोबर केलं का चूक केली? मी कुठं फसवलं होतं का? तुम्ही अपक्ष निवडून आला होता, काँग्रेस पक्षात निवडून आला नव्हता, एक अपक्ष निवडून आला होता, परंतु काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून आम्ही त्या अपक्षाला महापौर पदावर या ठिकाणी बसवू. आता ते सांगतात की बंटी पाटलानं हे केलं नाही, बंटी पाटलानं इथं मदत केली नाही. मग पदावर बसताना तुम्ही काय केलं? वर्षभर पदावर तुम्ही बसला, फक्त बंटी पाटलाकडनं टेंडर घ्यायसाठी बसला होता पदावर. माझी त्यांना विनंती आहे, मी एका लेवलचा नेता होता, तुमच्या लेवलला मी येऊ शकत नाही, म्हणून माझा वेळ घालवणार नाही, माझ्या तोंडाची माप घालवणार नाही. परंतु ज्या गद्दारांनी या ठिकाणी मला सोडलं नाही, ज्या गद्दारांनी या ठिकाणी मला फसवलं, त्या गद्दारांना जागा दाखवायची वेळ आता येणाऱ्या 15 तारखेला या ठिकाणी आलेले आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. जिंदगी में बस एक ही उसूल रखना, जिंदगी में बस एक ही उसूल रखना, यारी में गद्दारी नहीं और गद्दारों से यारी नहीं. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आदिल फरास आणि गणी आजरेकर यांच्यावर घणाघाती टीका केली. अचानक आदिल फरास, अचानक आजरेकर, जे कोण आणखीन कोण कॅन्डिडेट, ही लोक अचानक हिंदुत्ववादी पक्षाकडे वळली. मुसलमान या शब्दाचा अर्थ, जो मुसलमान स्वतःचा इमान विकत नाही पण इमान विकून आदिल फरास आजरेकर पलीकडे गेली. कसलं मुसलमान तुम्ही राहिला? आपल्या आया बहिणींच्या हातावर शाही लावायची, मतदान करून आले म्हणून सांग म्हणायचे. 5 तारखेला मतदान कोणाला? धनुष्यबाण. जो धनुष्यबाण प्राचीन काळामध्ये प्रभू श्रीरामाने हातामध्ये उचलला स्वयंवर काळामध्ये, जो अर्जुनाने उचलला माशाचा डोळा फोडण्यासाठी, तर हा बाण साहेब एक दिवस यांच्यात उलटा झाला. वाईट अर्थ काढू नका, पण ही वस्तुस्थिती आहे हो. सगळी डाकू एका साईडला झाले. आदिल फरास आणि गणी आजरेकर यांना मुस्लिम बोर्डिंग मध्ये डायरेक्टर करायसाठी मी यांच्यावर पुढे होतो सगळं घ्या रे असली. पण ती लोक मला कायम म्हणायचं जावं, यांना आज घेतला ही हाही पण विकून खातील. तसा माझा मुस्लिम बोर्डिंग मध्ये येऊन सांगायचा काही संबंध नाही, कारण ती अंतर्गत इलेक्शन आली. पण ती लोक त्या काळात 20 वर्षापूर्वी मला म्हणतेलं, माझ्या अजून लक्षात आहे की ही 100% साहेब चंबळगोऱ्यातली दाखवायची, नुसती नाही, डायरेक्ट द लूट. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना साथ द्या असं आवाहन केलं.
यावेळी प्रभाग क्रमांक 12मधील काँग्रेसचे सर्व उमेदवार, प्रतिष्ठित व्यक्ती, भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.